मुंबई ठाण्यामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस झाला आणि पहाटे पावसानं विश्रांती घेतली आहे। मुंबईतील लोकल आणि रस्ते वाहतूक सुरळीत सुरू आहे। नोकरदार वर्गासाठी ही दिलासादायक बातमी म्हणावी लागेल। रात्रभर मुसळधार पाऊस पडत होता मुंबई आणि ठाण्यामध्ये, मात्र आता लोकल आणि रस्ते वाहतूक जी आहे ती सध्या सुरळीत सुरू आहे। अक्षय मणकडी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक अपडेट्स जाणून घेणार आहोत। अक्षय, ऋषाली, काल रात्रभर मुंबईमध्ये मुसळधार पाऊस जो आहे तो बरसत होता, परंतु आज सकाळपासूनच मुंबईमध्ये पावसाने जे आहे ती विश्रांती घेतली आहे। त्यामुळे मुंबईतली सध्या रस्ते वाहतूक आणि त्याचसोबतच रेल्वे वाहतूक जी आहे ती सुरळीत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। सध्या आपण सायन परिसरामध्ये आहोत। सायन परिसरामध्ये पूर्व द्रुतगती मार्गावरची ही संपूर्ण रस्ते वाहतूक पाहू शकतो की सध्या सुस्थितीत सुरळीत सुरू असल्याची सध्या आपल्याला पाहायला मिळते। आणि त्याचसोबतच मुंबईमधील लोकल व्यवस्था जी आहे ती देखील सध्या लोकल जी आहे ती वेळापत्रकानुसार धावत असल्याचं पाहायला मिळतंय। परंतु हवामान खात्याकडनं मुंबईला आज देखील अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। आज देखील मुंबईमध्ये ढगाळ वातावरण जे आहे ते दिवसभर राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे आज देखील मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो बरसू शकतो। पुढचे काही दिवस हा असाच पाऊस जो आहे तो मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये पडण्याची शक्यता जी आहे ती हवामान विभागाकडनं दर्शवण्यात आलेली आहे। त्याचसोबतच अंदमान आणि निकोबार बेटांवरती कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे संपूर्ण ही पर्जन्य परिस्थिती जी आहे ती अरबी समुद्राच्या संपूर्ण पट्ट्यामध्ये निर्माण झाली आहे। त्यामुळे मुंबईसह संपूर्ण कोकण पट्ट्यावरती पावसाची दृष्टी जी आहे ती आता आलेली असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळतंय। नक्कीच धन्यवाद अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तरी दोन दृश्य आपण पाहताय। रात्रभर मुंबई आणि ठाण्यामध्ये पाऊस कोसळत होता, मात्र आता सकाळी पावसानं थोडीशी उसंत घेतलेली आहे आणि रस्ते वाहतुकीवर, लोकल वाहतुकीवर कुठलाही परिणाम झालेला नाही। नोकरदार वर्गासाठी ही दिलासादायक बातमी म्हणावी लागेल। ऑफिस गाठायचं आहे, त्याच्यामुळे आता जर ऑफिसमध्ये जाण्यासाठी निघत असाल तर ही बातमी जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे की या पावसाचा कुठलाही परिणाम वाहतुकीवर झालेला नाही। कल्याण डोंबिवलीमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस जो आहे तो कोसळत होता, मात्र सध्या परिस्थिती ही पूर्वपदावर आलेली आहे। मुंबईतील पावसाचे सध्याच्या स्थितीचे अपडेट्स जे आहेत ते आपण जाणून घेतोय। कल्याण डोंबिवलीमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस पडत होता, मात्र अजूनही रस्ते वाहतुकीवर किंवा रेल्वे वाहतुकीवर याचा परिणाम झालेला नाही। सध्या वाहतूक जी आहे ती सुरळीत सुरू आहे। कल्याणमधील अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडत आहेत। मी सध्या उभा आहे कल्याण स्टेशन परिसरात आणि आपण पाहू शकता स्टेशन परिसराचा हा रोड आहे। हा रस्त्यावरती पूर्ण मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे या ठिकाणी पाहू शकता रस्ता जो आहे हा पाण्याखाली गेलेला आहे। एकंदरीत पहाटेच्या वेळेला चाकरमाने जे आहेत ते या रस्त्यावरनं स्टेशन गाठत असतात, मात्र स्टेशन गाठायच्या अगोदर त्यांना या पाण्याचा सामना करावा लागत आहे। या ठिकाणी रस्ता पाण्याखाली गेला असल्याने या ठिकाणी तारेवरची कसरत करत या ठिकाणी स्टेशनला जावे लागत आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते रस्त्यावरती साचलेलं आहे। पहाटेच्या वेळेला चाकरमाने जे आहेत गुडघ्याभर पाण्यामधनं या ठिकाणी चालत आहेत, तर दुसरीकडे पाहायला गेलं तर वाहन चालकांना देखील या ठिकाणी तारेवरची कसरत जी आहे ती या ठिकाणी करावी लागत आहेत। या पाण्यातून मार्ग काढत स्टेशन गाठावं लागत आहेत। हा कल्याण स्टेशन परिसराचा रस्ता आहे। कल्याण न्यायालय असेल, त्याचबरोबर बाईच्या पुतळ्याजवळनं हा स्टेशन परिसरात आंबेडकर रोडवरनं हा स्टेशन परिसरात येणारा हा रस्ता आहे आणि आपण पाहू शकता या रस्त्यावरती गुडघाभर पाणी साचलेलं आहे। पहाटेच्या वेळेला स्टेशन परिसरामधनं येणारे जे प्रवासी आहेत, त्याचबरोबर कामाला जाणारे चाकरमाने आहेत, हे मोठ्या प्रमाणात। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।